मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून जे काय तुम्ही व्हिडिओ बघताय रियाबद्दल, पूजाबद्दल, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून तर तुम्ही सांगताच आहे. पण मला काय वाटतं ते आज मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या मार्फत. नक्की कोणी कोणाची माफी मागायला पाहिजेत किंवा कोणाचं चुकलंय, कोण बरोबर आहे, कोण किती खरं बोलतोय, कोण किती खोटं बोलतोय, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मी हा व्हिडिओ बनवतोय. म्हणजे मला जे वाटतं ते मी या व्हिडिओमध्ये सांगतोय, त्याच्यामुळे व्हिडिओ कम्प्लिटली तुम्ही बघा. तर चूक कोणाची आहे? तर माझ्या अंदाजे रियाची चूक आहे. रियानी पूजाची माफी मागायलाच पाहिजे, कारण तिचं खूप चुकलंय तिचं की ती मायाबरोबर शूटिंग करते. तिची चूक आहे की ती मायाबरोबर जेव्हा पाहिजे तेव्हा शूटिंगला येते, एका फोनवरती शूटिंगला हजर राहते. तिचं चुकलंय आजपर्यंत की सगळेजण सोडून गेले तरी ती आजपर्यंत मला सोडून गेली नाही, माझ्या टीमला सोडून गेली नाही, माझी साथ तशीच खंबीरपणे धरून ठेवले. तिचं चुकलं माझ्याबरोबर व्हिडिओमध्ये डान्स करून, माझ्याबरोबर पुष्पा व्हिडिओ बनवून, माझ्याबरोबर ऍक्टिंग करून. भरपूर चूक आहे तिच्या अशा. तिचं चुकलं की ती आजपर्यंत कुठल्याच प्रोडक्शनला तिने काम केलं नाही. जेव्हापासून ती माझ्या प्रोडक्शनला शूटिंग यायला लागली तेव्हापासून ती फक्त आणि फक्त एक आपलं प्रोडक्शन आहे म्हणून काम करत राहिली, शूटिंग करत राहिली, ऍक्टिंग करत राहिली. सगळे लोक सोडून गेले, रिटर्न नाही आले, रिटर्न नाही आले ह्या त्या गोष्टी. पण तिनं कधी सोडून गेली न, सोडून जाण्याचा विचार केला, फक्त पुढे जाण्याचा विचार केला की हा कुठून ना कुठून आपण आज ना उद्या चांगले व्हिडिओज बनवून पुढे जाऊया, सगळ्यांची लाईफ चांगली करूया. हे तिचं चुकलं आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तिने माफी मागायला पाहिजे पूजेची. त्या दिवशी गाडीमध्ये झोपली, का झोपली त्याच्या पाठीमागची कारण वेगळीच आहेत. बऱ्याच गोष्टी घरची तिला शूटिंगला जाऊ नको म्हणतात तरी शूटिंगला येते, ते तिचं चुकतं. मी जेवढे पैसे देईल ऍक्टिंगचे तेवढ्यातच खुश समाधान राहते, ते तिचं चुकतं. आणि पुष्पा व्हिडिओ तिच्यामुळे चालला नाही, ते तिचं सगळ्यात महत्वाचं चुकलं. त्याच्यामुळे तिने ती पूजेची माफी मागायलाच पाहिजे असं मला वाटतं. ती माझ्याजवळ येऊन शूट करते, शूटिंग मध्ये गाण्यामध्ये टच वगैरे होतो, पूजेला राग आला त्याचा, चुकलं. ऍक्टिंग करताना, शूटिंग करताना एखाद्या परपुरुषाला हात लावायचा नाहीये, तिचं चुकलं. मला तर वाटतं तिला आता शूटिंगला बोलून ह्या सगळ्या गोष्टी तिच्या चुका दाखवून देऊन पूजासमोर उभा करून हाणली पाहिजे तिला. एवढ्या मोठ्या चुका केल्यात, माफी तर मागितलीच पाहिजे तिने. याच्यामध्ये मग चूक कोणाची, बरोबर कोण? म्हणायला बोलायला गेलं तर भरपूर काय आहे त्याच्यामुळं, आणि विषयाला विषय वाढत जातो, त्यामुळे मी काही जास्त बोलत नाहीये. एका बाजूने रियाचं चुकतं, एका बाजूने पूजाचं चुकतं. एका बाजूने रियाचं बरोबर आहे, एका बाजूने पूजाचं बरोबर आहे. आता विषय सांगतो, एका बाजूने पूजाचं का बरोबर आहे? कारण शेवटी किती झालं तरी ती एक स्त्री आहे आणि तिच्या नवऱ्याला, किंवा तुम्ही पण बघा कोणी की तुमच्या नवऱ्याला कोणी टच केलेलं किंवा त्याच्याबरोबर जास्त शूटिंग, आता शूटिंग म्हणण्यात सगळ्या गोष्टी होत असतात, आवडत नाहीये. त्याच्यामुळं पूजाचं रागवणं हे एक साहजिक गोष्ट आहे. म्हणजे मी म्हणू शकत नाही की पूजा पण चुकले आणि मी आता जे काही रियाबद्दल बोललो त्यातून तुम्हाला समजलं असेल नक्की मी तिच्या कामाची तारीफ करत होतो का तिच्या चुका काढत होतो. पिऊ, ए पिवड्या,
पिवड्या पिऊ गेटच्या बाहेर जायला लागले होते पण आहे पुढे गेले ते. हां, तर मी काय म्हणतो, मगाच्या गोष्टीमधून नक्की मी त्या रियाच्या चुका सांगत होतो का, तिने आजपर्यंत साथ दिलेली ती सांगत होतो. तुम्ही तर समजलं असाल. एका बाजूने पब्लिक जे बोलतं ते पब्लिकचं पण बरोबर आहे, एका बाजूने चुकीचं पण आहे. काय पब्लिक बोलतं की रियाची चूक आहे, काय पब्लिक बोलतं पूजाची चूक आहे. आता याच्यामध्ये चूक कोणाचीच नाही आहे, कारण जे डोळ्याला दिसतं त्याच्यानुसार आपण बोलत असतो. तुम्हाला कॅमेरावरती किंवा ह्या व्हिडिओच्या मार्फत जे काय दिसतंय त्याच्यावरती तुम्ही कमेंट करत असतात, पण त्याच्या पाठीमागच्या जी पडद्यामागच्या जी गोष्टी आहेत बऱ्याच काय ते इतरांना माहीत नाही. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडतात. पूजाचं बरोबर आहे की तिने रागवलंच पाहिजे. कारण तिची जी हे आहे सायकोलॉजी, मेंटॅलिटी सायकोलॉजी जी आहे ती एका गरीब घराण्यातून आलेली आहे. शिक्षण घेऊ शकली नाही आहे परिस्थितीमुळे. त्याच्यामुळं तिला नावं ठेवण्यात किंवा ती चुकीची आहे असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही आहे. ती तिच्या जागी योग्य आहे. तिला जे वाटतं मायाबद्दल किंवा ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्याच्यामुळे ती तसं बोलते. आणि एका बाजूला जर विचार केला शूटिंगचा, तर शूटिंग म्हटलं की तुम्हाला माहिती सगळ्या गोष्टी, त्याला टाईम द्यावा लागतो, वेळ द्यावा लागतो, ॲक्टिंग करावं लागते. ॲक्टिंगमध्ये मग ह्या गोष्टी होतच असतात. त्याच्यामुळं त्याचा राग धरू नये पूजाने असं मला वाटतंय की. आणि हां, याच्यामध्ये स्टार्टिंगला ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवला सातारा 5 गणीला गेलो त्यावेळेस की व्हिडिओ वगैरे जास्त रिस्पॉन्स तुम्ही दिला नाही वगैरे, त्यावेळेस एक पूजेचं काय चुकलं की तिला जर घेतलं तर व्हिडिओ चालणार नाही तुमचा, ही माझा. मी म्हणलं हा हे काय तुझा शाप आहे का, तर म्हणजे तसंच समजा असंच काहीतरी झालं. हा तेवढं नव्हतं बोलायला पाहिजे पूजानं. आणि रियाचं काय चुकलं की नंतर त्याने जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये तिला किती येतं, रियाला किती गोष्टी येतात, काय काय करू शकते, ही तिने तिची बाजू मांडली. आणि दुसरी बाजू मांडली ती समोरच्या व्यक्तीची, म्हणजे फॉर एक्झाम्पल पूजाचीच आपण म्हणूया. आधी स्वतःचं बघायचं आपल्याला काय येतं वगैरे असं. मग ह्या गोष्टीचा राग पूजाला आला. त्याच्यानंतर ते मायापाशी येऊन पूजाने असं रडून वगैरे बऱ्याच काही गोष्टी झाल्या. मला पण त्याचं वाईट वाटलं. आता विषय असा झाला की एक कलाकाराच्या नात्यानं मी तिला जास्त काय बोलू शकत नाही. मी बोलू शकतो, समजावू शकतो ते फक्त पूजाला. पण तिची सायकोलॉजी मग अशी सांगितली कशी विचार करण्याची, कारण त्या कंडिशनमधून आलेली आहे पूजा. त्याच्यामुळं तिला बोलूनही काय उपयोग नाही आहे, तिच्या ओरडूनही काय उपयोग नाही आहे. म्हणजे समजल्या पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं नक्की चूक कोणाची आणि कोण बरोबर कोण, म्हणजे मला ह्याचाच विचार पडला. आणि नक्की मी कोणाची बाजू घेऊन बोलायला पाहिजेत. मी फक्त समजावून सांगू शकतो. आणि एक टेन्शन नाही माझ्या डोक्याला. चुका दोघांकडनं झालेल्या आहेत असं मला वाटतंय.
पहिल्या व्हिडिओमध्ये पूजाने तसं नव्हतं बोलायला पाहिजे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये रियाने तसं नव्हतं बोलायला पाहिजे. बघूया. तरी पूजा म्हणते मला फोनवरती बोलायचे रिया संग. काय बोलायचं आता काय माहित नाही. माझ्या डोक्याला ताप. तरी पण मी दोघींचे पण व्हिडिओ पूर्णपणे बघितले नाहीत. काय त्याच गोष्टी. कधी कधी वाटतं ते शूटिंगच करायला नको, चाललंय त्याच्यावरती म्हणून शूटिंग करावं लागते. ठीक आहे, असो, समजून घ्या एकमेकांना सगळ्यांना.